So good morning to all of you. This is our next lecture on बेसिक फर्स्ट इयर. तर बेसिक फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्सचे दोन सब्जेक्ट आहे. ठीक आहे. तर पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन सब्जेक्ट तुम्हाला असणार बेसिक फर्स्ट इयरमध्ये, फर्स्ट सेमिस्टरमध्ये. ठीक आहे. तर फर्स्ट सब्जेक्ट आहे डिफरन्शियल अँड इंटिग्रल कॅल्क्युलस आणि सेकंड सब्जेक्ट तुम्हाला दिला आहे की डिफरन्शियल कॅल्क्युलस अँड ट्रिग्नोमेट्री. तर पेपर 2 मी घेणार आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस अँड ट्रिग्नोमेट्री. ठीक आहे. तर डिफरन्शियल कॅल्क्युलस अँड ट्रिग्नोमेट्री याच्यामध्ये आपल्याला 4 युनिट बघायचे आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट युनिट आपला आहे, फर्स्ट युनिट मतलब फर्स्ट चॅप्टर आपल्याला आहे की लिमिट अँड कंटिन्युटी ऑफ टू व्हेरिएबल्स अँड पार्शियल डिफरन्शिएशन. तर मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये डेफिनेशन सांगितले की फंक्शन म्हणजे काय होते. फंक्शन म्हणजे काय होतं की की डोमेन अँड को डोमेनमधलं जर रिलेशन आपल्याला दाखवायचं असेल तर आपण फंक्शनने दाखवतो. ठीक आहे. द रिलेशन बिटवीन द डोमेन अँड को डोमेन इज कॉल्ड ॲज अ फंक्शन. ठीक आहे. याला आपण फंक्शन एका वाक्यात आपण त्याला कसं म्हणू शकतो, त्याला फंक्शन म्हणू शकतो डोमेन आणि को डोमेनमधल्या रिलेशनला. ठीक आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला सर्वात आधी बेसिक कन्सेप्ट सांगितलं होतं की सेट म्हणजे काय होते. ठीक आहे. सेट म्हणजे काय होते, कलेक्शन ऑफ एलिमेंट. इथे तुम्हाला ते सर्व शब्द येणार. ठीक आहे. तर फंक्शन म्हणजे काय होतं की डोमेनमधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी को डोमेनमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली वन एलिमेंट प्रेझेंट असेल तर त्या रिलेशनला तुम्ही फंक्शन म्हणू शकता. ठीक आहे. तर इथे फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे. तर फंक्शन ऑफ टू व्हेरिएबलचे डेफिनेशन काय दिले, इफ एक्स अँड वाय आर द टू डिपेंडंट व्हेरिएबल अँड द व्हेरिएबल झेड. ठीक आहे. द व्हेरिएबल झेड फॉर इट्स value on the value of xy by the functional relation z equal to f of xy, then z is called the function of two variable. तर या डेफिनेशननुसार काय होतं की फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल, इथे काय दोन व्हेरिएबल तुम्हाला दिसणार. ते दोन व्हेरिएबल कोणते आहेत, एक्स अँड वाय. आता एक्स अँड वाय कोणते व्हेरिएबल आहेत, इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत. ठीक आहे. व्हेरिएबलचे दोन टाईप आहेत, एक डिपेंडंट व्हेरिएबल आणि एक इंडिपेंडंट व्हेरिएबल. ठीक आहे. तर डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय होतं बघा, तुम्हाला एक फंक्शन दिलेलं असेल. ठीक आहे. वाय इक्वल टू एक्स तुम्हाला दिलेला आहे. आता तुम्हाला याची डेरिव्हेटिव्ह करायचं आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा तर काय होणार, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू याचं डिफरन्शिएशन, एक्सचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार, 1 येणार. ठीक आहे. आता इथे लक्षात द्या की हा व्हेरिएबल असते, हा असते इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि हा व्हेरिएबल असते, हा डिपेंडंट व्हेरिएबल असते. ठीक आहे. हा असते डिपेंडंट व्हेरिएबल वाय. आता व्हेरिएबल तुम्हाला माहिती आहे की व्हेरिएबल एक्स वाय झेड नॉर्मली एक्स वाय झेडनेच डिनोट करतात. ठीक आहे. तर इथे काय हा व्हेरिएबल आहे ज्याला आपण काय डिफरन्शिएट केला तो होती डिपेंडंट व्हेरिएबल आणि ज्यांनी आपण काय केलं डिफरन्शिएट केला तो होतो इंडिपेंडंट व्हेरिएबल. ठीक आहे. म्हणजे वायची व्हॅल्यू कशावर डिपेंड करते, एक्सच्या व्हॅल्यूवर. ठीक आहे. एक्सच्या व्हॅल्यूवर डिपेंड करते, त्याला म्हणतात डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल. आता इथे दोन तुम्हाला इंडिपेंडंट व्हेरिएबल दिले आहेत, एक्स अँड वाय ऑफ अ व्हेरिएबल अँड द व्हेरिएबल जे काय डिपेंड करतात या दोन व्हेरिएबलवर. सच दॅट द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय बाय द फंक्शनल रिलेशन, त्यांचं काय रिलेशन कशाला दाखवलं, फंक्शनल रिलेशन दाखवलं झेड ऑफ एक्स वाय. म्हणजे एक्स वायची व्हॅल्यू जर एक्स वायची व्हॅल्यू व्हॅरी करत असेल तर झेडची व्हॅल्यू व्हॅरी करते. ठीक आहे. म्हणजे काय झेड डिपेंड करते एक्स वायवर, म्हणजे झेड काय डिपेंडंट व्हेरिएबल आणि एक्स काय एक्स अँड वाय काय इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत. तर या रिलेशनला काय आपण काय म्हणतो, देन द झेड इज कॉल्ड द फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल. ठीक आहे. ही डेफिनेशन लक्षात ठेवा, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ठीक आहे हेल्पफुल होईल. त्याच्यानंतर याच एक इन द अदर वर्ड आपण त्याला काय म्हणू शकतो की अ फंक्शन एफ वोज द डोमेन इज एनी सबसेट ऑफ आर स्क्वेअर. म्हणजे काय आर स्क्वेअर म्हणजे आपण एक्स वाय या ऑर्डर पेअरमध्ये त्याला लिहू शकतो. ठीक आहे. तर डोमेन जर या ऑर्डर पेअरमध्ये असेल तर त्याला काय म्हणतो, फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. डोमेन को डोमेन रेंज आपण मी तुम्हाला सांगितलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला ठीक आहे. तर लिमिट ऑफ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल. तर लिमिटची डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर आपल्याला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. तर फर्स्ट तुम्हाला दिलं आहे की याची डेफिनेशन काय होणार, द फंक्शन एक्स वाय. आपण बघितलं फंक्शन एफ वाय ही काय फंक्शन आहे, टू व्हेरिएबल, फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल आहे. ठीक आहे. दोन व्हेरिएबल आहेत. आपण डेफिनेशन स्टार्टिंगला बघितली होती, फंक्शन ऑफ वन व्हेरिएबलची म्हणजे एका डोमेनमधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी को डोमेनमध्ये एक्झॅक्टली वन एलिमेंट प्रेझेंट असेल तर त्या रिलेशनला आपण काय फंक्शन म्हणतो. आता इथे फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. हे झाले फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल. ही सेट टू बी अ लिमिट एल. या फंक्शनची जर लिमिट एल आपल्याला म्हणायची आहे ऑफ अ पॉईंट एक्स वाय काय अप्रोच टू द पॉईंट एक्स ए बी. ही पॉईंट काय, ही दोन व्हेरिएबल कशाला अप्रोच करता, ए बी. आता तुम्हाला प्रॉब्लेममध्ये काय दिली असणार, ए बीची काहीतरी पर्टिक्युलर व्हॅल्यू दिली असणार. ठीक आहे. म्हणजे 1 1 2 2 3 3 2 3 असं काहीतरी ए बीची व्हॅल्यू दिली असणार. ठीक आहे. तर एखाद्या फंक्शन एफ ऑफ एक्स वायला आपण त्याची लिमिट एल आहे किंवा म्हणू इफ फॉर एव्हरी आर्बिट्ररी स्मॉल पॉझिटिव्ह नंबर एक्सलॉन. म्हणजे तिथे आपण एक असा एक्सलॉन घेऊ, एक्सलॉन कसा राहणार आहे, एक्सलॉन आर्बिट्ररी स्मॉल पॉझिटिव्ह नंबर राहणार आहे, पॉझिटिव्ह राहणार आहे. ठीक आहे. खूप स्मॉल पॉझिटिव्ह नंबर म्हणजे 0पेक्षा खूप
ठीक आहे, झिरोपेक्षा थोडं मोठं, ठीक आहे, झिरोपेक्षा मोठे म्हणजे 0.1001 अशा प्रकारे, झिरोपेक्षा एक्झॅक्टली खूप अंतराने तो मोठा नाही राहणार, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण एक अर्बिट्ररी स्मॉल पॉझिटिव्ह नंबर एक्सोलॉन घेऊ, ठीक आहे. एक्सोलॉनची व्हॅल्यू खूप छोटी राहणार, त्याच्यासाठी आपल्याला तिथे एक काय पॉझिटिव्ह नंबर डेल्टा मिळणार. तो काय मिळणार, तिथे एक्झॅक्टली एक पॉझिटिव्ह डेल मिळणार प्रत्येक एक्सोलॉन व्हॅल्यूसाठी. फॉर एव्हरी एक्सोलॉन देअर एक्झिस्ट अ डेल, ठीक आहे. याचं म्हणण्याचा अर्थ काय की आपण एखाद्या फंक्शनची लिमिट एल, ठीक आहे, एखाद्या फंक्शनची लिमिट, एखादं फंक्शन आहे त्याची लिमिट असणारच, त्याची एल केव्हा म्हणू की जेव्हा त्याची व्हेरिएबल एक्स वाय अप्रोच करतील ए बीला, आणि जेव्हा आपण तिथे एक एप्सिलॉन अशी व्हॅल्यू घेऊ, आर्बिट्ररी स्मॉल व्हॅल्यू घेऊ, आणि त्याच्या व्हॅल्यूसाठी आपल्याला तिथे डेल अशा प्रकारे डेल मिळणार की ते रिलेशन होणार की डिफरन्स बिटवीन, बघा इथे एफ ऑफ एक्स वाय काय, एफ ऑफ एक्स वाय काय, मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय आहे आपला फंक्शन, आणि एल काय आपण डिनोट करतो लिमिट, ठीक आहे. जर मॉड ऑफ तिथे असा डेल मिळणार, त्याच्यासाठी आपण लिहू शकू की मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस एल, म्हणजे डिफरन्स बिटवीन द फंक्शन अँड इट्स लिमिट्स ही लेस दॅन एप्सिलॉन होणार. यांचं काय, हे जे त्यांचं डिफरन्स होणार फंक्शन आणि त्यांच्या लिमिटचं हे लेस दॅन एप्सिलॉन आहे. आता एप्सिलॉन माहित आहे, एप्सिलॉन काय झिरोपेक्षा मोठी आहे पण खूप मोठी नाही, खूप स्मॉल मोठी आहे, म्हणजे 0.001 अशा प्रकारे, त्याच्यापेक्षा काय मोठी ही व्हॅल्यू राहणार, ठीक आहे. त्याच्यापेक्षा काय स्मॉल व्हॅल्यू राहणार, म्हणजे ही काय लेस दॅन एप्सिलॉन राहणार, ठीक आहे. ही केव्हा होणार, ही लिमिटची डेफिनेशन आहे. आता जर ही लिमिटची डेफिनेशन जर सॅटिस्फाय होत असेल तर आपण काय लिहू शकतो की एक्स मायनस ए, मॉड ऑफ एक्स मायनस ए ही लेस दॅन डेल होणार, आणि वाय मायनस ए, वाय मायनस इथे बी पाहिजे, ठीक आहे, वाय मायनस बी हे पण डेल होणार, ठीक आहे. आता एक्स काय आपला व्हेरिएबल आहे, आणि ए आणि बी काय, ए आणि बी काय होणार, हे ए आणि बी काय एक्स वाय अप्रोच करताय ती व्हॅल्यू होणार. तर इथे पहा सिम्बॉलिकली आपण त्याला कशा प्रकारे डिनोट करू शकतो की लिमिट एक्स वाय स्टँडिंग टू ए बी, तर एक्स वायची व्हॅल्यू काय ए बी आहे, ठीक आहे. एक्स वाय कशाला अप्रोच करताय, एक्स वाय अप्रोच करताय ए बीला. आता तुम्हाला एक्झाम्पलमध्ये काय राहणार, इथे 1 1 राहणार, 2 2 2 3 असं काहीतरी राहणार, ठीक आहे. एक्स वाय कशाला तरी अप्रोच करणार, एखाद्या पर्टिक्युलर व्हॅल्यूला अप्रोच करणार. तर लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स वाय वेअर एक्स वाय अप्रोचेस टू ए बी इज इक्वल टू एल, म्हणजे लिमिट काय होणार, हे झाली त्याची लिमिटची डेफिनेशन. फक्त तुम्हाला काय याची डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे, याच्यावरचे प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाममध्ये विचारणार, ठीक आहे. त्याच्यानंतरची नेक्स्ट डेफिनेशन तुम्हाला दिली आहे की एप्सिलॉन डेल डेफिनेशन ऑफ लिमिट ऑफ टू व्हेरिएबल. आता ही याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम दिलेले आहेत, ठीक आहे. आपण बघू की याची डेफिनेशन काय आहे की इफ वी हॅव द लिमिट, आपल्याला काय माहीत आहे की लिमिट काय, एखाद्या फंक्शनची लिमिट असेल, देन फॉर एव्हरी एप्सिलॉन पॉझिटिव्ह देअर एक्झिस्ट अ पॉझिटिव्ह नंबर डेल. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक एप्सिलॉनसाठी आपल्याला तिथे एक पॉझिटिव्ह नंबर डेल मिळणार. त्याच्यासाठी आपण लिहू की 0 लेस दॅन अँड रूट ऑफ एक्स मायनस ए स्क्वेअर प्लस वाय मायनस बी स्क्वेअर लेस दॅन डेल सच दॅट मॉड ऑफ एक्स मायनस मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस एल लेस दॅन एल. तर ही व्हॅल्यू या व्हॅल्यूला अप्रोच करता. ही फक्त डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर ही डेफिनेशन जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला समजून येणार, ठीक आहे. तर फर्स्ट प्रॉब्लेम तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे की बाय द एप्सिलॉन डेल टेक्निक, आपण एप्सिलॉन डेलची आपण डेफिनेशन बघितली, त्याचा यूज करून तुम्हाला की लिमिट ऑफ दी फंक्शन, ठीक आहे. आता बघा फंक्शन आपण काय जनरली फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल आपण कशाने एफ ऑफ एक्स वायने डिनोट केलं. आता एफ ऑफ एक्स वायची इथे व्हॅल्यू दिली आहे, ठीक आहे. 2 व्हेरिएबल दिल्या, एक्स आणि वाय 2 व्हेरिएबल दिल्या, ठीक आहे. तर हे फंक्शन ऑफ एक्स वाय, तर हे झालं फंक्शन. आता याची लिमिट 3 आहे, वेअर एक्स वाय कशाला अप्रोच करतात 1 1 ला, ठीक आहे. तर आपण डेफिनेशन प्रॉपर डेफिनेशन स्टँडर्ड डेफिनेशन इथे ए बी होतं, ठीक आहे. आणि इथे काय होतं एफ ऑफ एक्स वाय, इथे काय होतं हे एल, म्हणजे इथे काय ए बी एची व्हॅल्यू काय 1 आहे, बीची व्हॅल्यू काय 1 आहे, ठीक आहे. हे काय झाली एफ ऑफ एक्स वायची व्हॅल्यू, आणि हे काय झाली एलची व्हॅल्यू. तर आपण काय त्याला कम्पेअर करून, ठीक आहे, आपण सर्वात पहिले एप्सिलॉन डेलची डेफिनेशन आपण लिहून घेऊ, ठीक आहे. एप्सिलॉन डेलची डेफिनेशन फॉर आपल्याला माहिती आहे आताच बघितली, तर एप्सिलॉन डेलची डेफिनेशन तुम्ही लिहून घ्यायची, हॅज इट इज लिहून घ्यायची. फॉर एव्हरी एप्सिलॉन पॉझिटिव्ह देअर एक्झिस्ट द डेल्टा पॉझिटिव्ह, ठीक आहे. हे साईन आहे, याला म्हणतात देअर एक्झिस्ट, ठीक आहे. हा एप्सिलॉन, हा याला म्हणतात डेल, ठीक आहे. फॉर गिवन एप्सिलॉन पॉझिटिव्ह देअर एक्झिस्ट अ डेल पॉझिटिव्ह सच दॅट, हे आपली डेफिनेशन होती. आपण हॅज इट इज डेफिनेशन इथे लिहून घेतली, ठीक आहे. तर डेफिनेशन मी तुम्हाला लिहून दिलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरून आपल्याला याच्यावरून व्हॅल्यू काढू शकते. ही कशाची व्हॅल्यू ए, आणि हे बीची व्हॅल्यू, हे एफची व्हॅल्यू, आणि हे एलची व्हॅल्यू. एफ ऑफ एक्स वायची व्हॅल्यू, हे फंक्शनची व्हॅल्यू आहे, हे लिमिटची व्हॅल्यू आहे. तर ही सर्व व्हॅल्यू काही कम्पेअर करून आपण लिहून घेतले. म्हणजे एची व्हॅल्यू आपल्याकडे काय 1 आहे, बीची व्हॅल्यू 1 आहे, एफ ऑफ एक्स वायची काय एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 आहे, ठीक आहे. एक्स स्क्वेअर 2 आहे, आणि एलची व्हॅल्यू काय 3 आहे. हे आपण सर्व व्हॅल्यू कम्पेअर करून स्टँडर्ड
फॉर्मला आपण कम्पेअर करून काढून घेतल्या. त्याच्यानंतर हे सर्व व्हॅल्यू तुम्हाला पुट करायचे त्या इक्वेशन 2 मध्ये. म्हणजे एची व्हॅल्यू काय 1 आहे इथे पुट करून घ्यायची, बीची व्हॅल्यू 1 आहे इथे पुट करून घ्यायची. एफ ऑफ एक्स वायची व्हॅल्यू काय, एफ ऑफ एक्स वायची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे की एक्स स्क्वेअर प्लस 2y हे पुट करून घ्यायची आणि एलची व्हॅल्यू काय 3 आहे, सर्व व्हॅल्यू पुट करून घ्यायची. ठीक आहे. तर इथे आपण काय इक्वेशन 2 बिकम्स लिहून घेतलं की इक्वेशन 2 मध्ये ह्या सर्व व्हॅल्यू पुट करून आपल्याला हा इक्वेशन मिळणार आहे. अशा प्रकारे एची व्हॅल्यू पुट केली, बीची व्हॅल्यू पुट केली, एफ ऑफ एक्स वायची व्हॅल्यू पुट केली, लिमिटची व्हॅल्यू पुट केली. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे आपला एम काय पहा आपण, ही झालं तुमचं डेफिनेशन. ठीक आहे. आता ह्या डेफिनेशन म्हणजे ह्या मॉडची व्हॅल्यू जरी तुम्ही एप्सिलॉन प्रूव्ह केली तर तुमचं काय होणार, ह्या फंक्शनची काय लिमिट 3 होणार हे आपण प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे. तर बघा ही तुमची डेफिनेशन होती. आपण बघितलं होती की डेफिनेशन लिमिटची डेफिनेशन काय होती. जर हे तुम्ही काय फंक्शन आणि लिमिटचं जर डिफरन्स तुम्ही लेस दॅन एप्सिलॉन दाखवलं तर हे काय होणार, याच्यावरून आपण काय लिहू शकतो की त्या फंक्शनची म्हणजे काय होणार, या फंक्शनची लिमिट यल होतो, या फंक्शनची लिमिट बघा या फंक्शनची लिमिट यल होतो आपण म्हणू शकतो. तर आपलं एम काय राहणार की फंक्शन आणि लिमिटचे डिफरन्स आपल्याला लेस दॅन एप्सिलॉन दाखवायचं आहे. तर ही जर तुम्ही प्रूव्ह केलं तर तुम्ही म्हणू शकता की त्या फंक्शनची लिमिट यल आहे. तर त्या फंक्शनची लिमिट म्हणजे आपल्याकडे फंक्शन काय दिलं आहे इथे पहा, तर इथे तुम्हाला फंक्शन दिलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 2y याची लिमिट काय 3 होणार. तर आपल्याला सिम्पली काय करायचं, या मॉडची व्हॅल्यू तुम्हाला एप्सिलॉन प्रूव्ह करायचं आहे. तर आपण काय करू, हा मॉड इथे घेऊन घेऊ. आता हा मॉड आपण लिहून घेतलं. ठीक आहे. आता या मॉडमध्ये आपल्याला काहीतरी ॲडजस्टमेंट करू, काहीतरी आपल्याला ॲडजस्टमेंट करून आपल्याला इथे याची व्हॅल्यू काय लेस दॅन एप्सिलॉन आणायची आहे. तर इक्वल टू आपल्याला काय 3ला आपण कसं लिहू शकतो, 3ला -1 -2 लिहू शकतो. ठीक आहे. 3ला -1 -2 लिहून घेतले, या 1ला इथे घेऊन आलं. ठीक आहे. याची पोझिशन फक्त चेंज केली तर एक्स स्क्वेअर -1 होऊन जाणार आणि हा 2y -2 इथे होऊन जाणार. या दोघांना आपण सेपरेटली रॅकेटमध्ये लिहून घ्यायचं. ठीक आहे. रॅकेटमध्ये लिहून घेतलं एक्स स्क्वेअर -1 पहिल्या रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या रॅकेटमध्ये 2y -2 लिहून घेतलं. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे की पहा इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, इथे 2 आहे. आपण याला 2ला काय कॉमन काढू शकतो. 2ला कॉमन काढल्यानंतर ठीक आहे, इथे 2 निघून गेला, इथे y राहिला, इथे 2 आपण निघून गेला म्हणजे इथे 1 राहिला. ठीक आहे. म्हणजे 2 आपण बाहेर काढलं. आता बघा ही कॉमन काढले म्हणजे काय, एक्झॅक्टली आपण याला 2ने डिवाइड करा, याला 2ने डिवाइड करा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय इथे 2ने डिवाइड केल्यानंतर y राहणार, 2ने डिवाइड केल्यानंतर ते 1 राहणार. ठीक आहे. 2 रॅकेटच्या बाहेर लिहून घ्यायचं. ठीक आहे. तर हे झालं कॉमन काढणे, ही झाली एक मेथड. तर इथे आपण याच्यामधून 2 कॉमन काढून घेतला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा आपण काय केलं की ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू, ही दोन्ही व्हॅल्यू काय मॉडमध्ये आहेत. आता मॉड आपल्याला काय सेपरेट करायची, याच्यासाठी सेपरेट मॉड लिहायचं आहे, याच्यासाठी सेपरेट मॉड लिहायचं आहे. पण जेव्हा लक्षात ठेवा की जेव्हा पण आपण मॉड सेपरेट करतो तेव्हा इज इक्वल टूचं कन्व्हर्शन काय होतं बघा, इज इक्वल टूचं कन्व्हर्शन लेस दॅन इक्वल टूमध्ये होते. म्हणजे काहीतरी व्हॅल्यूमध्ये थोडं तरी पॉईंटचं काहीतरी फरक पडते, त्यामुळे काय इक्वल टूचं काय लेस दॅन इक्वल टूमध्ये कन्वर्ट होतं. तर याच्यासाठी आपण सेपरेट एक मॉडमध्ये लिहून घेतलं. ठीक आहे. ही व्हॅल्यू एक सेपरेट मॉडमध्ये लिहून घेतली, हे पण व्हॅल्यू एक सेपरेट मॉडमध्ये लिहून घेतली. आता 2 हा कॉन्स्टंट टर्म आहे त्यामुळे आपल्याला त्याला काय मॉडच्या बाहेर लिहिता येणार. आता तुम्हाला माहीत आहे आपल्याला एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, आपल्याकडे हे माहीत आहे आपल्याला प्रॉपर्टी आपण 10 म्हणजे 9th आपण 10th ते यूज केली आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरची आपल्याकडे फॉर्म्युला आहे की a+1 a-1 हे आपल्याकडे प्रॉपर्टी आहे. याचा यूज करायचा आहे इथे. म्हणजे इथे जर आपण एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर घेतला म्हणजे हा काय होणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. या फॉर्म्युलाचा यूज करून काय या दोन टर्मचं ॲडिशन आणि ॲडिशन म्हणजे बघा a+1 तर इथे काय x+1 होणार. ठीक आहे. किंवा x-1 आपण हे इंटरचेंज करून पण लिहू शकतो, पहिले x+1 लिहू शकतो त्याच्यानंतर x-1 किंवा x-1 पहिले लिहू शकतो आणि त्याच्यानंतर x+1 लिहू शकतो. ठीक आहे. तर इथे मग काय केलं, या फॉर्म्युलेचा यूज करून या टर्मला आपण या प्रकारे लिहून घेतलं x+1 आणि x-1 आणि x+1 मध्ये. ठीक आहे. हे ॲज इट इज लिहून घेतलं. त्याच्यानंतर याला इक्वेशन 3 लिहून घेतलं. आता आपलं एम काय आहे बघा, आपल्याला या व्हॅल्यू हे इक्वल टू काय लेस दॅन इक्वल टू हे मिळालं. ठीक आहे. हे तुम्ही कंटिन्यू इथे कंटिन्यू कराल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, याची व्हॅल्यू काढायची, या मॉडची व्हॅल्यू काढायची, या मॉडची व्हॅल्यू काढायची. तर आपल्याला लिमिट ऑफ डेफिनेशन, ठीक आहे, आपण लिमिट ऑफ फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबलच्या डेफिनेशननुसार आपल्याला ती डेफिनेशन म्हणून म्हटलं आहे की ते डेफिनेशन तुम्हाला माहीत असायला हवी. तर ही जेव्हा ही लिमिटची प्रॉपर्टी जेव्हा सॅटिस्फाय होते तेव्हा आपण काय लिहू शकतो की x मायनस ए लेस दॅन डेल होते आणि y मायनस ए लेस दॅन डेल होते. आता तिथे बघा तिथे एची व्हॅल्यू काय 1 आहे आणि बीची व्हॅल्यू काय 1 आहे, म्हणजे x मायनस एची व्हॅल्यू काय डेल होणार, y-1ची व्हॅल्यू काय डेल होणार, लेस दॅन डेल होणार. ठीक आहे. तर आपल्याकडे x मायनस एची व्हॅल्यू पण काय होणार त्या डेफिनेशननुसार डेल होणार आणि y-1ची पण व्हॅल्यू काय होणार डेल होणार. आता इथे आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल, ही व्हॅल्यू मिळेल. आता या मॉडची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. आता या मॉडची व्हॅल्यू काढायसाठी काय करायचं की या इनइक्वेलिटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, डेलची व्हॅल्यू 1 घ्यायची आहे. काय करायचं आहे या इक्वेशनमध्ये तुम्हाला काय या इनइक्वेलिटीमध्ये तुम्ही म्हणू शकता की डेलची व्हॅल्यू 1 घ्यायची आहे. ठीक आहे. तर आपण डेलची व्हॅल्यू 1 घेऊन घेऊ. ठीक आहे. इथे बघा डेलची व्हॅल्यू आपल्याला 1 घ्यायची आहे. आता डेलची व्हॅल्यू आपण 1 घेतली. ठीक आहे. 1 घेतली.
इथे डेल होतं, आता इथे 1 घेतले. आता इथे काय करायचं आहे, मॉड रिमूव्ह केला. ठीक आहे. आता जेव्हा आपण मॉड रिमूव्ह करतो तेव्हा आपल्याला एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळते आणि एक निगेटिव्ह व्हॅल्यू मिळते. त्यामुळे आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह 1 लिहून घेतलं, कारण की इथला मॉड आपण रिमूव्ह केला. आता काय, निगेटिव्ह 1 नेहमी या व्हॅल्यूपेक्षा लहान राहणार आणि पॉझिटिव्ह 1 नेहमी या व्हॅल्यूपेक्षा काय मोठी राहणार. तर काय होणार की निगेटिव्ह 1 लेस दॅन x - 1 लेस दॅन 1, म्हणजे काय, निगेटिव्ह x - 1 हे काय निगेटिव्ह 1च्या नेहमी मोठा राहणार आणि काय पॉझिटिव्ह 1च्या नेहमी लहान राहणार. तर अशा प्रकारे आपण या पॉझिटिव्ह निगेटिव्ह 1ला अशा प्रकारे अरेंज केलं. आता बोथ साईडला काय करायचं आहे, इथं प्रत्येक टर्ममध्ये तुम्हाला 1 ॲड करायचं आहे. म्हणजे इथे 1 ॲड करायचं आहे, इथे 1 ॲड करायचं आहे, इथे 1 ॲड करायचं आहे. ठीक आहे. इथे 1 ॲड करू, म्हणजे निगेटिव्ह 1 ऑलरेडी होता, इथे 1 ॲड केलं. इथे x - 1 होता, इथे 1 पुन्हा ॲड केलं. इथे 1 होता, इथे 1 ॲड केलं. तर निगेटिव्ह 1 पॉझिटिव्ह 1 0 होऊन जाणार. आता हा पण निगेटिव्ह 1 पॉझिटिव्ह 1 कॅन्सल झाला, म्हणजे इथे काय फक्त x राहिलं. इथं 1 + 1 2 राहिला. आता पुन्हा इथे 1 ॲड करायचं, प्रत्येक टर्ममध्ये 1 ॲड करायचं. इथे 1 ॲड केलं, इथे 1 ॲड केलं, इथे 1 ॲड केलं. 0 + 1 होणार, x + 1 होणार, 2 + 1 होणार. ठीक आहे. आता 0 + 1 म्हणजे 1 होणार, x + 1 ॲज इट इज होणार. ठीक आहे. 2 + 1 3 होणार. आता इथे बघा, या x - 1चं मॉड घेऊन घ्यायचं. तर x - 1 आपण ही व्हॅल्यू घेऊ, ग्रेटर दॅन व्हॅल्यू घेऊ, लेस दॅन व्हॅल्यू घ्यायचं नाही. ठीक आहे. तर मॉड ऑफ x + 1 = 3 मिळालं. तर आपल्याला काय व्हॅल्यू, हे आपल्याला व्हॅल्यू तुम्हाला काढायची होती की x + 1ची व्हॅल्यू किती येणार. तर ही व्हॅल्यू तुम्हाला डेल मिळाली, ही व्हॅल्यू मिळाली डेल, ही व्हॅल्यू मिळाली तुम्हाला किती मिळाली बघा, इथे आपण काढलेली आहे. ही व्हॅल्यू मिळाली तुम्हाला लेस दॅन 3. तर ही सर्व व्हॅल्यू आता काय करायचं, त्या इक्वेशन 3 मध्ये पुट करायचं. ठीक आहे. हे इक्वल टू हे झालं इक्वेशन 3 होता. इथे काय डेल पुट केली, 3 पुट केली, 2 ऑलरेडी होतं आणि डेल पुट केली. तर हे काय डेल इंटू 3 काय होणार, डेल इंटू 3 म्हणजे 3 डेल होणार आणि 2 काय डेल होणार. आता 3 डेल + 2 डेल 5 डेल होणार. ठीक आहे. आता इथे काय करायचं आपल्याला, इथे काय याची व्हॅल्यू एप्सिलॉन आणायची होती, पण इथे आपल्याला काय मिळालं, लेस दॅन 5 डेल मिळाला. आता काय करायचं, डेलची अशी व्हॅल्यू घ्यायची की 5 पण कट होईल आणि डेल पण कट होईल, आपल्याला काय तिथे एप्सिलॉन मिळेल. तर डेलची व्हॅल्यू ε/5 पुट करायची. ठीक आहे. कारण की 5 कट होऊन जाणार आणि तिथे फक्त एप्सिलॉन राहणार. तर इथे बघा, हे ॲज इट इज लिहून घेतलं, फक्त या डेलच्या जागी आपण काय ε/5. तर हा 5 कॅन्सल होऊन जाणार. इथे काय मिळणार, या मॉडची व्हॅल्यू तुम्हाला लेस दॅन एप्सिलॉन मिळणार. तर हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. बघा, हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की या मॉडची व्हॅल्यू तुम्हाला लेस दॅन एप्सिलॉन आणायची होती. ते आपण आपलं एम होतं, ते आपलं एम पूर्ण केलं. जर हे डिफरन्स बघा, जर हे फंक्शनचं डिफरन्स हे कशाचं असते, हे फंक्शन असते f(x, y) आणि हे काय असतं लिमिट. या मॉडमध्ये जर यांचं डिफरन्स जर लेस दॅन एप्सिलॉन येत असेल, तर ही काय या फंक्शनची लिमिट होते. म्हणजे ही आपल्याला फंक्शन दिला, याची लिमिट काय 3 होणार, हेच प्रूव्ह. ठीक आहे. तर ही थोडं लेंदी प्रॉब्लेम आहे, पण खूप इझी आहे. एकदा तुम्ही जर याला चांगल्याने बघितलं तर ते येऊन जाणार. ठीक आहे.